अशोक धोडी अपहरण आणि हत्या प्रकरणाला महिना उलटून गेला असला तरी मुख्य आरोपी अविनाश धोडी अद्यापही पोलिसांच्या हाताला लागला नाही। पोलिसांनी स्थापन केलेल्या स्थानिक गुन्हे शाखेसह 8 पथकांचा तपास सुरू असला तरी आरोपी सतत पोलिसांना चकवा देत आहे। मृत अशोक धोडी यांच्या कुटुंबियांनी पोलीस प्रशासनाला विनंती केली आहे की मुख्य आरोपीच्या मुसक्या लवकरात लवकर आवळल्या जाव्यात, अन्यथा कुटुंबीय उपोषणाला बसतील। पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली आयोजित जनता दरबारात कुटुंबियांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। मागील काही दिवसांपूर्वी मृत अशोक धोडी यांचा मुलगा अमर धोडी यांच्यावर काळ्या काचांची कार वापरून जीव घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप कुटुंबियांनी केला होता। मात्र घोलवड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती। त्यानुसार 21 फेब्रुवारीला सदर कार चालक व्यक्ती घोलवड पोलीस ठाण्यात हजर केले असता पोलीस तपासात त्या कार चालकाचा या प्रकरणाशी काहीच संबंध नसल्याचे निष्पन्न झाले आहे। या घटनेबद्दल पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि घोलवड पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक साहेबराव कचरे यांना विचारणा केली असता घडलेली घटना यामध्ये कुठलाही घातपाताचा कट नसल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे। तथापि मृत अशोक धोडी यांच्या कुटुंबियांचा दावा आहे की मुख्य आरोपी अविनाश धोडी पालघर जिल्ह्यात मुक्त संचार करत आहेत, त्यामुळे गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे। मृत अशोक धोडी यांच्या कुटुंबियांनी सांगितले की मोकाट फिरणाऱ्या अविनाश धोडीला लवकरात लवकर पकडावे, अन्यथा गावातील लोकांना, नातेवाईकांना किंवा आमच्या जीवाला धोका निर्माण झाल्यास जबाबदार कोण, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे। जर लवकर कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देखील त्यांनी पालकमंत्री गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली भरवण्यात आलेल्या जनता दरबार येथे पोलीस प्रशासनाला दिला आहे। या प्रकरणात मुख्य आरोपीच्या अटकेसाठी पोलीस प्रशासन किती लवकर यशस्वी ठरेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।